याज्ञवल्क्यांनी हीच भूमिका सांगितली मैत्रेयीला बृहदारण्यकामध्ये. नवारे पत्युक कामाय पती प्रियम भवती आत्मनस्तु कामाय पती प्रियम भवती. अरे जाया कामाया जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. स्वतः करता, कोणी दुसऱ्या करता करत नसतं. माणसं प्रेम महाभारतामध्ये एक वचन आहे, कालिदासाचं एक वचन आहे, अतिस्नेहा हा पापशंकी. कालिदास म्हणतात जेव्हा लोक आपल्या फार पुढं पुढं करून आपल्यावर फार प्रेम आहे असं दाखवत असतात ना, तेव्हा डोळे झाकून समजावं त्यांच्या मनात पाप आहे. कोणी कुणाकरता विनाकारण प्रेम दाखवत नाही, कोणी दाखवत नाही. मग नारद महर्षींनी त्यांना सांगितलं असं होत नसतं. ते तुझ्यावर प्रेम करतात, तुझं पाप भोगतात असं तुला वाटतं ना, ते तुझ्या करता नाही, ते त्यांच्या करता. पाप कोणी कुणाचं भोगत नसतं. तो म्हणला नाही नाही. नारद महर्षी म्हणाले जाऊन विचारून ये. तो म्हणाला तुम्ही मला मूर्ख समजता, वेडा समजता. मी विचारायला घरी जावं, तुम्ही इथून पळून जावं, इतका वेडा नाहीये मी. तुमच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय जाणार नाही. नारद महर्षी म्हणाले ठीक आहे, तुला असं वाटतं ना मी इथून पळून जाईन, माझ्याकडे काही नाहीच आहे. मी तुला वाटतं ना मी पळून जाईन इथून म्हणून, व्यवस्था कर, मला घेऊन चल तुझ्या बरोबर. तर म्हणलं तुम्हाला घरी नाही नेणार. मग बांधून टाकतो. नारदांना त्यांनी एका वेलीनं एका वृक्षाला करकचून बांधून टाकलं. अन्य अन्य पुराणांमध्ये या कथा आहेत, त्या गोळा करून एकत्रित सांगतोय. नारदांना त्यांनी करकचून बांधून टाकलं. कथेचं तात्पर्य कसं आहे बघा. ही कथा काय शिकवते, काय सांगते. नारदांचा उपदेश झाला नाही अजून, नारदांची भेट झाली आहे, थोडासा संवाद झालाय. तुमच्याकडे आहे ते काढा, माझ्याजवळ काही नाही, मग कशा करता करतोस हे, नाही घरातल्या, हे हा संवाद झालाय, पण उपदेश झाला नाही. नारदांप्रती अजून श्रद्धाभाव व्यक्त झालेला नाही अंतःकरणामध्ये. नारदांच्या अंतःकरणामध्ये त्याच्या संबंधाने, जगताच्या संबंधाने कृपाभाव कायम आहे, पण त्याच्या अंतःकरणात नारदांच्या संबंधाने श्रद्धाभाव निर्माण झालेला नाही आहे. एकमेकांबद्दल काही भाव निर्माण व्हावा असं काहीच घडलेलं नाही आहे. फक्त थोडा संवाद झालाय आणि नारदांना त्यांनी पाहिलंय, नारदांना अडवलंय, नारदांचा स्पर्श झालाय, एवढंच झालंय. नारदांना बांधून टाकलंय. अर्थ असा आहे, संत संगतीचा परिणाम हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर किंवा कर्माच्या किंवा भक्तीच्या अधिष्ठानावर झालेला नसताना नुसता औपचारिक संत संग जरी लाभला तरी इतकं सामर्थ्य प्राप्त होतं की त्या सामर्थ्यानं संतांनाच बांधून टाकता येतं. संत संगतीचा हा परिणाम आहे. ही संत संगती अजून ज्ञानसंपन्न झाली नाहीये. ही संत संगती अजून गुरु शिष्यानी बद्ध झालेली नाहीये भावनेनी, नात्यानी. ही संत संगती कृपा आणि करुणेने व्यक्त झालेली नाहीये. फक्त संग झालाय. त्याला नारद कोण हे माहिती नाहीये, पण संतांच्या स्वरूपाच्या आणि सामर्थ्याच्या अनभिज्ञतेमध्ये सुद्धा संत संगती संतांनाच बांधून टाकणारं सामर्थ्य प्रदान करत असते. हा या कथेचं वर्मय आहे. आपण ही कथा खूपदा ऐकली आहे, मला कल्पना आहे. संतांनाच बांधून टाकावं एवढं सामर्थ्य कुणाच्या ठिकाणी आहे जगताच्या पाठीवर? देव सुद्धा संतांना बांधू शकत नाहीत, पण वालाकोळ्याने बांधून टाकलंय. संत संगतीचा हा परिणाम आहे. न कळत होणारा परिणाम असेल, पण परिणाम झाला. नारदांना बांधून टाकलं. विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्याने नारदांना बांधून टाकलं, ज्या नारदांना त्या वालाने बांधून टाकलं, ते नारद इतके सामान्य होते का की त्यांनी बांधावं, यांनी बांधून घ्यावं? अरे त्यांनी भगवंताचं स्मरण करायचा अवकाश होता. ज्ञानोबाराय म्हणतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. नाव घ्यायचा अवकाश आहे, ते प्रकट होतात.
नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये म्हटलंय सकीर्त्यमानः शीघ्रमेव आविर्भवती. नारद महर्षी बोलतात त्याचं कीर्तन करायचा अवकाश आहे, त्याचं नाम घ्यायचा अवकाश आहे. शीघ्रमेव आविर्भवती, ते लगेच प्रकट होतात. गोपिकांनी सगळा अभिमान टाकून ज्या वेळेला भगवंताचं निस्सीम भावानं नामस्मरण केलं गोपीगीतानंतर, त्यावेळेला भगवान प्रतासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखांबुजा पीतांबरधरस्त्रग्वी साक्षात मन्मथ मन्मथा भागवत बोलतं, लगेच प्रकट होतात. मग नारद तर एवढे भक्ताचे शिरोमणी आहेत, त्यांनी स्मरण केल्याबरोबर भगवान आले नसते काय? त्यांना सोडवलं नसतं काय? पण हेही नारद आहेत. सामर्थ्य संपन्न असूनही एखाद्या दुर्व्यवहारी अशा माणसाकडून बांधून घेणं कशाच्या जोरावर? नारदांना त्याचा उद्धारच करायचा आहे. नारदांनी बांधून घेतलं, गप्प बसले, काही बोलले नाहीत. नारदांना झाडाला करकचून बांधून टाकलं आणि तो आपल्या घरी निघाला. वडिलांना, आई वडिलांना, बायकोला, मुलांना विचारायला की यांनी माझ्या मनामध्ये, बुद्धीमध्ये आता हा विकल्प सोडून दिलाय की मी जे पाप करतोय ते माझे घरचे लोक भोगतील का नाही. या विकल्पाचं निराकरण करण्याकरता तो घरी निघाला. घरी गेला, आई वडिलांना विचारलं, का हो, मी तुमच्याकरता इतकं पाप करतो, माणसं मारतो, किती माणसं मारली याचा अंदाज नाही. एका ठिकाणी असं चिंतन आलंय, एक माणूस मारला की वाला कोळ्याने एक खडा रांजणात टाकायचा. एक खडा, दगड नाही, खडा, एक खडा रांजणात टाकायचा. एक माणूस मारला की एक खडा रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले होते. किती लोक मारली असतील देव जाणे. त्याने विचारलं, मी इतके हत्या केल्या, इतक्या लोकांना तुमच्याकरता मारलं, मला त्याचं पाप लागलं असेल ना? लागलं असेल. अज्ञानानं, ज्ञानोबरांनी 17व्या अध्यायात चिंतन केलंय, अज्ञान प्रमादादिकी प्राक्तनही सदोखी निंद्यत्वाच्या सर्व विखी खिळिले जे. अज्ञान, प्रमाद आणि सदोष प्राक्तन याच्याने मनुष्य निंद्य कर्माकडे प्रवृत्त होत असतो. 3 कारणं सांगितली ज्ञानोबरांनी त्याची. त्यांनी सांगितलं, माझ्याकडून पाप घडलंय, मी लोकांना मारलंय, मग माझं हे पाप, तुम्ही माझे आई बाप आहेत, तुमच्याकरता म्हणून मी ते पाप केलंय, तर तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी व्हाल का? आई बापांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला सांगितलं, अरे मोठा होऊन तू आम्हाला पापच भोगायला लावणार होतास, हे जर आम्हाला आधीच कळलं असतं तर आम्ही तुला जन्मालाच घातलं नसतं ना. आम्ही काय पाप भोगायला जिवंत राहिलो काय तुझं? अरे आम्ही तुला जन्माला घातलं, तुला वाढवलं, तुला मोठं केलं, तुला खाऊ पिऊ घातलं, प्रसंगी आम्ही उपाशी राहिलो पण तुला खायला दिलं आम्ही, आणि हे आम्ही केलेल्या उपकाराचं हे फळ आहे काय आम्हाला, की तू आम्हाला पाप देतोस? काय तुझ्या पापाचा आमचा संबंध नाही आहे. आघात झाला, आघात झाला. काही गृहीतक घेऊन माणसं जगत असतात. हे असं असं आहे, हे आम्हीच आमच्या मनाशी बांधलेल्या इमारती असतात, आम्हीच आमच्या मनाशी निर्मिलेलं हे चिंतन असतं, हा विचार असतो. मनुष्य गृहीतक घेऊन जगत असतो. कुठे ना कुठेतरी ज्या दिवशी त्या गृहीतकाला धक्का लागतो ना, तिथून त्याच्या जीवनाला वळण प्राप्त होत असतं. मनुष्याच्या जीवनाला जे वळण मिळतं ना, ते असं अचानक काही कारण, दुपारी झोपलो होतो आणि अचानक डाकूचा सज्जन झाला, असं होत नाही. सहज होत नाही. हे जेवायला बसलो होतो आणि अचानक सगळे विकार निघून गेले आणि सज्जन झालो, असं होत नाही. आमच्या गृहीतकांना धक्के बसावे लागतात, आमची गृहीतकं मोडावी लागतात, तुटावी लागतात, आणि त्याच्याकरता संत वाङ्मय वाचावं लागतं, त्याच्याकरता अध्यात्मात यावं लागतं, त्याच्याकरता हे चिंतन करावं लागतं. रामायण, भागवत, महाभारत, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत याच्याकरता हे. आणि मग ते धक्का बसल्यावर कळतं, अरे आपण काय विचार करत होतो आणि हे वास्तविक आहे कसं. आणि मग माणसाच्या विचाराची दिशा बदलते. विचाराची दिशा बदलणं हे जीवनाचं वळण असतं. वळण लागणं म्हणजे काय? आई वडिलांनी सांगितलं, तुझ्या पापाशी आमचा संबंध नाही आहे. मोडून पडली गृहीतक. त्याला वाटलं ठीक आहे, आई बाप आहेत, त्यांनी उपकार केलेत,
पण मी ज्यांच्यावर उपकार केले ते तरी पाप भोगतील म्हणून बायकोकडे गेला. बायकोला विचार, मी तुझ्याकरता एवढं पाप करतो, अर्ध पाप भोगशील ना? ती म्हणाली, काय बोलता, तुमचं पाप मी भोगावं? अहो, तुम्ही मला पाप देणार आहात हे कळलं असतं तर माझ्या बापाने तुम्हाला दिलंच नसतं. मी काय इथं पाप भोगायला आले का? मला बाकीचं काही घेणं देणं नाही. मी माझ्या घराचा त्याग केलाय, मी माझ्या नावाचा त्याग केलाय, गोत्राचा त्याग केलाय, कुटुंबाचा त्याग केलाय. तुमच्या जीवावर मी इथं उंबरठ्यावरचं माप ओलांडून आली आहे आणि तुम्ही मला पाप देण्याची भाषा करता. पापाशी माझा काही संबंध नाही. माझं पोट भरा, मला दागिने द्या, मला सुख द्या, हे तुमचं कर्तव्य आहे. पापाशी काय संबंध आहे माझा? भोगणार नाही. शास्त्राने चिंतन करताना असं चिंतन केलंय पती पत्नीच्या संबंधामध्ये. मनुस्मृतीत विचार आहे हा. शास्त्र असं म्हणतं, नवरा जे पुण्य करतो त्या पुण्यातलं अर्ध पुण्य आपोआप बायकोकडे जातं, पण नवरा जे पाप करतो त्याच्यातला कणही बायकोकडे जात नाही. पण बायको जे पुण्य करते त्याच्यातला कणही नवऱ्याकडे जात नाही. आणि बायको जे पाप करते त्याच्यातलं अर्ध पाप सरळ सरळ त्याच्या बोकांडी बसतं. अजून किती स्वातंत्र्य द्यायला पाहिजे? राष्ट्र करी पाप. नामदेव यांचा अभंग आहे याच्यावर. ते म्हणाले, अहो, तुमच्या पापाशी माझा काय संबंध आहे? तुमच्या पुण्याशी माझा संबंध आहे. तुमचं अर्ध पुण्य माझं आहे, तुमचं पाप माझं नाही. पण माझं अर्ध पाप तुमचं आहे, माझं पुण्य तुमचं नाही आहे. मी तुमच्या आई वडिलांना सांभाळलं, याच्यातलं पुण्य तुमच्याकडे येऊ देणार नाही मी. पण माझ्याकडून काही पाप झालं असेल तर माझं पाप अर्ध तुम्हाला भोगावं लागेल. तुमच्या पापाशी माझा काही संबंध नाही. अजून एक कवच फुटलं. ज्या विचाराच्या कवचांमध्ये आम्ही सुरक्षित आहोत असा आमचा भ्रम असतो, ती कवच कधी फुटतील सांगता येत नाही. त्याला वाटलं मुलांकडे जावं. मुलांकडे गेला, मुलांना विचारलं, तुमच्याकरता मी पाप करतो, माझं अर्ध पाप घ्याल? मुलांनी सांगितलं, काय संबंध बाबा तुमच्या पापाचा आणि आमचा? आम्हाला पाप भोगायला लावायचं होतं तर जन्माला घातलत कशाला? आम्ही जन्माला येऊन तुमचं पाप भोगावं काय? कशा करता भोगावं आम्ही तुमचं पाप? तुमचं पाप तुमच्या करता, आम्हाला सांभाळण्याकरता तुम्ही काय करता याच्याशी आमचं काही कर्तव्य नाही आहे. आम्हाला सांभाळणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या पापाशी आमचं काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही काही करा तिकडं, आम्हाला नीट सांभाळा, हे तुमचं काम आहे, हे तुमचं कर्तव्य आहे. उद्ध्वस्त झाला अंतःकरणातून. ज्यांच्याकरता आपण मरमर करतोय, ज्यांना आनंद मिळावा म्हणून वेडीवाकडी कृत्य करतो आहोत, त्यांना त्याचा आनंद तर नाहीच आहे, पण आपण केलेल्या कृत्यातलं पाप भोगायला तयार नाहीत. त्याच्याबद्दल त्याच्याशी काही संबंध नाही असं ते वागतात, बोलतात. कुठे आहोत आपण? एकटा झाला. आई वडील पाप घेत नाहीत, बायको पाप घेत नाही, मुलं पाप घेत नाहीत, एकटा झाला. आणि हे एकटं होणं ज्या वेळेला जीवनामध्ये निर्माण होतं, तिथून आपल्या परमार्थाचा खरा प्रारंभ असतो. आपल्या परमार्थाचा प्रारंभ त्या एकटेपणातून आहे. हे सगळं आहे भोवतीची सगळी कवच जोपर्यंत आमच्या भोवती राहतात तोपर्यंत आमचा परमार्थ अंतरंगातला नसतो, तो बहिरंग असतो. आम्ही एकटं झालं पाहिजे. एकटं. तुकोबारायांनी म्हटलंय, काहीच मी नोहे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. तुकोबाराय म्हणतात, मी कोणाचा नाही, माझं कोणी नाही, नाही माझे कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी नव्हे खरे काही. मी कोणाचा नाही, कोणी माझं नाही आहे. मी एकटा आहे. मी कोणत्या गावातला नाही आहे, मी कोणत्या देशातला नाही आहे, मी असा नाही, मी तसा नाही. नाही जात कोठे येतं फिरून या, अवघेची वाया विण बोल. तुकोबा, नाही आम्हा जावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे. अरे माझं काहीच नाही आहे, मी कुणाचाच नाही, कोणीच माझं नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे हो. याचा अर्थ घरदाराशी नातं तोडून आम्ही बाहेर पडावं असा त्याचा अर्थ नाहीये.
म्हणजे आम्ही बायकोला सांगावं तुझा काही संबंध नाही माझा, मी चाललो हरिद्वारला निघून, ऋषिकेशला निघून, म्हणजे आम्ही एकटे झालो असं नाही आहे. तिथं गेल्यावरही आम्ही यांचं चिंतन करतो. नाथ महाराजांनी म्हटलंय, संसार सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. काय करता त्याला घेऊन? सगळं सोडून अरण्यामध्ये गेला आणि तिथं जाऊन विचार करत बसला, आता तिचं कसं होत असेल. अरे तू तुझं बघ, तिचं होईल काहीतरी, तू गेलास ती आनंदात आहे, तू का वाईट वाटून घेतोयस? तिचं कसं होईल? काही नसतं. एकटा होणं याचा अर्थ काय हे लक्षात घ्या. हे एकटं होणं देहानी नाही आहे, हे एकटं होणं विचारानी आहे. ज्यांच्या बरोबर आम्ही आमच्या स्नेहाच्या गाठी बांधलेल्या असतात. ज्ञानोबारांनी केवढं गोड चिंतन केलंय, 2रा अध्याय गीतेचा, आणि ज्ञानेश्वरी तर अनेक ठिकाणी आहे. ज्यांना नातेवाईक समजत होता अर्जुन, ते एकदम हातामध्ये शस्त्र घेऊन समोर उभे राहिले. अरे ज्यांच्या आश्रयाला राहून, ज्यांच्या हाताखाली राहून मी शिक्षण घेतलं, पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिदला, ते द्रोणाचार्य शत्रू म्हणून समोर उभे आहेत. गुरु, भाऊ, नातेवाईक, मातुल, सासरे, शालक, सगळे मामा, सगळे तिकडे परपक्षामध्ये, ज्यांच्या बरोबर इतका भावबंध होता, इतके ऋणानुबंध होते, जे मला आपले वाटत होते, ते सगळे विरोधात उभे राहिले. काय उद्ध्वस्त झाला असेल अर्जुन मनात? ज्यांना आपण माझं 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 म्हणतो, ते ऐन वेळेला आपले नाहीत हे आपल्याला ज्या वेळेला कळतं, त्या वेळेला जे खाडकन डोळे उघडतात ना, तिथं कळतं की आपण नेमके कुठे उभे आहोत. ज्ञानोबा यांनी चिंतन केलंय, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. कोणी सोडवत नसतं. कोण आपलं आहे, कोण परक आहे, हे आम्ही ठरवून चालत नाही. परिस्थिती आम्हाला तो बोध करून देत असते. त्या परिस्थितीमध्ये ते कळत जातं की कोण आमचं आहे, कोण परक आहे. ज्याला आम्ही आमचे आमचे समजत होतो, ते पटकन शस्त्र धरून समोर उभे राहिले. आणि ज्या पांडवांना धृतराष्ट्र परक 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 मानत होता, ते धृतराष्ट्राच्या पाया पडून म्हणतात, काका युद्ध करू नका, तुम्ही राज्य घ्या. परिस्थितीवर ठरतं, भूमिका वेगवेगळ्या असतात. कारण जगाचा नियम असा आहे, जग दाखवतं एक आणि असतं एक. आम्ही जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि ही वस्तुस्थिती आहे. आतून तुटला, उन्मळून पडला, सैरभैर झाला, काय करावं कळेना. आईबाप म्हणतात आमचा संबंध नाही, बायको म्हणते आमचा संबंध नाही, मुलं म्हणतात आमचा संबंध नाही. आता कोण राहिलं माझं? माझ्या स्वतः करता मी कष्ट केलेत असं म्हणावं तर ती वस्तुस्थिती नाही आहे. मी झटलो त्यांच्या करता, त्यांच्या, अरे मी काय एकटा राहिलो असतो तर कसाही राहिलो असतो, कुठेही राहिलो असतो, अरण्यात राहिलो असतो, फळं खाऊन राहिलो असतो, काही केलं असतं. एकटा पडला. एकटेपणाची भावना माणसाला दुःखही देते, माणसाला सुखही देते. एकटेपणाचं नियोजन करता आलं आणि एकटेपण कशा करता मिळालंय याचा हेतू जर सिद्ध करता आला तर एकटेपणासारखा आनंद नाही. आणि एकटेपणाचा हेतू जर कळला नाही तर एकटेपणासारखं एकांतवासाचं दुःख नाही. आपल्याकडे दोन्ही एकांतवास आहेत. तुरुंगात टाकणं हाही एकांतवास आहे आणि घरदार सोडून अरण्यात जाऊन तप करणं हाही एकांतवास आहे. पण तुरुंगातला एकांतवास ही शिक्षा असते आणि अरण्यातला एकांतवास आम्हाला ब्रह्म बनवत असतं, आम्हाला देव बनवतं, आमच्या जीवनाची धन्यता करून देत. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांतीचे सुख देई मज देवा, अघात या जीवा चुकवनी, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो नेदी. एकांताचं सुख द्या देवा आम्हाला. तुकोबाराय मागतात देवाकडे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास,
ब्रह्मी ब्रह्मरस भोगू सदा, एकांतामध्ये ब्रह्मरसाच आनंद मिळतो. तुकोबारायांचा अभंग आहे, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन व्हावे दुरी, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणून आस मोकलिली. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा आम्ही जे भिकारी झालो ना ते ह्याच्याकरता झालो का, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण. काय कारण आहे, अंतरोनी जन व्हावे दुरी, लोकांनी आम्हाला सोडून दूर जावं, कारण भिकाऱ्याजवळ कोणी येत नाही. ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोहा जितसंग दोषा या श्लोकाच्या खालची पहिली ओवी वाचा आपण. दुसरी, जया पुरुषाचे कामन, सांडोनी गेले मोहमान, वर्षांती जैसे घन आकाशाते, आगा निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा. ज्ञानोबाराय चिंतन करतात. नातेवाईक आपल्या जवळ येतात, आपल्या जवळ काही आहे म्हणून. आग लागलेल्या झाडावर पक्षी बसत नाहीत, ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. तुकोबाराय म्हणतात, याच्याकरता तर आम्ही भिकारी झालोय. का, भिकारी झालं की कोणी जवळ येत नाही, आणि कोणी जवळ नाही आलं की आमचा परमार्थ आनंदाचा होतो. व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन व्हावे दुरी. मग लोक दूर गेले म्हणून सगळं झालं नाही, नाही. संबंध तुटावा, देहानं दूर जाणं वेगळं आणि विचाराचा संबंध तुटणं वेगळं. शब्दाचाही स्पर्श तुटावा, आम्हाला शब्दाचाही स्पर्श नकोय आत्ता, म्हणून आस मोकलेली. तुकोबाराय देवाला सांगतात, एकटा पडला वाला कोळी, आणि मनुष्य एकटा झाला की अंतर्मुख होतो. ही एक नैसर्गिक भूमिका आहे, नैसर्गिक क्रिया आहे. एकटा झाला की मनुष्य अंतर्मुख होतो. म्हणून माणूस जेव्हा विचार करायला लागतो ना, तेव्हा तो म्हणतो, आवाज करू नका बरं, बाहेर जा बरं सगळे खोलीतून. का, अंतर्मुखता, एकटेपणाचा हा परिणाम आहे की मनुष्य अंतर्मुख होतो. आणि वालाकोळी एकटा पडला, संबंध तुटल्यासारखे झाले. देहाच्या दृष्टीनं काय जे संबंध असतील नात्याच्या दृष्टीने ते असतील, परंतु विचाराचा संबंध तुटला. माझं कोणी नाही ही भावना दृढ झाली. आपल्याला एकट्याला भोगावं लागणार आहे हे कळालं. ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंताच्या मुखामध्ये शब्द घातले, जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्र ओळगीजे एक वेळ यावया. 1000 जन्माचं पुण्य एकत्रित करावं तेव्हा देवाचं नाव एकदा तोंडाला येतं, आणि आलं तर येतं, येईलच याची शाश्वती नसते. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. तिळा तिळानं ते पुण्य साठवावं लागतं, तेव्हा भगवंताचं नाव तोंडाला आलं तर येईल. तोंडाला आलं नाही, पुण्य संपादन करावं लागतं. खरं तर राम या शब्दासारखा सोपा शब्द नाही. मग पुण्य नाही म्हणजे काय होतं, आपल्याजवळ पुण्य नाही म्हणून देवाचं नाव तोंडाला येत नाही असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा पुण्याचा आणि त्या नामाचा कसा संबंध असतो. पुण्य असेल तर आपोआप नाम येतं का, येत नाही. मग पुण्याचा नामाचा अर्थार्थी काय संबंध आहे. त्याचा विचार असा आहे की आपल्या ठिकाणी जेव्हा पुण्याचा संचय होतो तेव्हा नाम तोंडाला येतं, याचा अर्थ नाम घेण्याची बुद्धी होते. पुण्याचा परिणाम बुद्धी होण्यात आहे, आणि बुद्धी झाली की मग नाम येतं. कारण कोणतंही कर्म करताना पहिल्यांदा ते मनात संकल्पित व्हावं लागतं. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवनी चिवठी, मग ते वाचा दिठी करासी आहे, हे ज्ञानोबाराय बोलतात. ते आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवनी चिवठी, मनात ते निर्माण व्हावं लागतं, आणि मनात येण्याकरता बुद्धीला ते पटावं लागतं. जी गोष्ट बुद्धीला पटत नाही त्याचा माणसाकडून संकल्प नाही, आणि ज्याचा संकल्प नाही त्याचं प्राकट्य नाही, त्याची अभिव्यक्ती नाही. अभिव्यक्ती करता संकल्प आणि संकल्पाकरता बुद्धीला पटणं, या तीन गोष्टींचा क्रमानं जर विचार आपण केला तर तसं बघितलं तर राम या शब्दासारखं सोपं नाव नाही. मग का लोकांच्या तोंडाला येत नाही, त्याचं उत्तर हे आहे की राम शब्द अवघड नाही, राम म्हणणं अवघड नाही, राम म्हणण्याची बुद्धी होणं फार अवघड आहे. ती बुद्धी व्हावी लागते. ज्याला बुद्धी झाली तो म्हणतो,
ज्याला बुद्धी झाली नाही तो त्या म्हणत नाही. राम शब्दाचा विचार सांगितला, राम नाम घे असं सांगितलं. वाला कोळी आतून इतका फुटलेला होता, पश्चातापाचा अग्नी इतका प्रदीप्त झालेला होता की त्याच्यामध्ये सगळं जळून गेलंय, सगळं जळून गेलंय. आता एक आलंबनात्मक वृत्ती झाली. वृत्तीला जेव्हा अनेक आलंबनं असतात तेव्हा ती वृत्ती प्रपंच करते. पण प्रपंचातली गृहीतकं ज्या वेळेला तुटून जातात, अंतःकरणातून मनुष्य उन्मळून पडतो आणि जेव्हा वृत्तीला आलंबनच राहत नाही त्यावेळेला जीवन निरर्थक वाटतं. आणि अशा पश्चात्ताप दग्ध अवस्थेमध्ये ज्या वेळेला जीवनाला एक आलंबन दिलं जातं त्यावेळेला जो भाव निर्माण होतो ती अनन्यता असते. त्या अनन्यतेनं त्याचं रामनाम सुरू झालं. अनन्य भावानं रामनाम, तीव्रतेनं रामनाम सुरू झालं. कारण मागचा अनुभव इतका दुःखाचा होता, लोकांना मारण्यापेक्षा आपले घरचे आपल्या बरोबर नाहीत याचं दुःख इतकं गाढ होतं की त्याच्याने आतून बाहेरून तुटलेला त्याला आता आलंबन मिळालं, आश्रय मिळाला आणि तो इतक्या अंतःकरणातून अनन्यतेनं नामस्मरणाकडे प्रवृत्त झाला. नारद तिथून निघून गेले. याचं रामनाम सुरू झालं. जागेवर बसला. रामनाम मरा 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 करता करता राम 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 मुखातून यायला लागलं. आणि येता 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 त्या रामनामाची गोडी सुरू झाली. ती गोडी जाणवायला लागली. भक्तिशास्त्र असं सांगतं की नामाचा अनुभव घेण्याकरता काय करावं लागतं, तर नामस्मरण करावं लागतं. आणि भक्तिशास्त्र असं सांगतं नामस्मरण करण्याकरता काय करावं लागतं, तर नामस्मरणच करावं लागतं. याच्या पलीकडे दुसरा उपाय नाही. आपण नाम सुरू करावं. हळूहळू हळूहळू त्याच्यातली गोडी जाणवत जाते. नाम गोड पुरे कोड सकळही तुकोबराय बोलतात. नाम गोड आहे असं ते नाम जिभेवर वसलं. रामनामानं देहभान विसरून गेला. अंगावर मुंग्यांनी वारुळ निर्माण केलं, जाणीव नाही. कालांतराने नारद महर्षी त्या मार्गाने निघाले. जाताना कुठून तरी रामनाम कानावर पडतं आहे. विसरू नाही गेले प्रसंग. कुठून तरी रामनाम कानावर पडतं आहे हे कळलं. कळल्यानंतर शोधायला लागले कोण महात्मा आहे, कुणी असेल तर दर्शन होईल. रामनाम घेतोय, पाया पडावं, दर्शन घ्यावं, भक्त असेल म्हणून शोधायला लागले. माणूस दिसेना. रामनाम तर कानावर पडतं. कोण आहे कोण आहे, आवाजाच्या दिशेनं शोध घेत गेले तेव्हा वारुळ दिसलं. नारदाने वारुळ बाजूला केलं. आतून वाल्मिकी ऋषी बाहेर पडले. राम म्हणायला बसला तो दरोडेखोर होता आणि वारुळ तोडून बाहेर आला तो ऋषी होता. दरोडेखोर तो ऋषी असा जो प्रवास मानवी जीवनाचा झाला तो नामानं झाला हे कळण्याकरता रामायण ऐकायचंय. हे कळण्याकरता दरोडेखोर ते ऋषी हा प्रवास आहे. खळांची व्यंकटे सांडो तिथपासून सुरू झालेला प्रवास दृष्टादृष्ट विजय होवावेजी या ऋषी जीवनापर्यंत जाऊन समाप्त होतो. ही पसायदानामध्ये ज्ञानोबारायांनी मानवी जीवनाचा काढलेला आलेख, या आलेखाचं कथारूप म्हणजे रामायण आहे. आपण रामायण पहा. कुठून सुरू झालं, दरोडेखोरापासून सुरू झालं. जे खळांची व्यंकटी सांडो इथून सुरू झालंय आणि थांबलं कुठं, दृष्टादृष्ट विजय होवावेजी उठले ते ऋषी होते. वाल्मिक ऋषी सिद्ध झाले. याचा सरळ अर्थ मग त्यांनी रामायण वगैरे निर्माण केलं. तिथेच राहिले, आश्रमात राहिले. नारदांची कृपा झाली. वनवासाला बाहेर पडल्यानंतर रामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीता मातोश्रींचा मुक्काम वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये पडला. पुढे होणारा प्रसंग आहे. आणि मग वाल्मिकी ऋषी हे ऋषी म्हणून सिद्ध झाले. सीता मातोश्री त्यांच्या अंतःकरणामध्ये रामचंद्र प्रभूंनी केलेल्या त्यागानंतर येऊन राहिल्या. याच वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये लवकुशाचा जन्म झाला. कुशलवाचा. कुश मोठा, लव लहान आहे. आम्ही लवकुश म्हणतो.
रामायणामध्ये लवकुश असा शब्द आला नाही, कुश लवऊ असा शब्द आलाय. जुळी मुलं आहेत. जुळ्या मुलांमध्ये पहिला ज्याचा जन्म होतो तो लहान समजला जातो आणि नंतर जो गर्भातून बाहेर येतो तो मोठा समजला जातो. कुश लवऊ असा शब्द रामायणाने वापरला. तिथे त्यांचा जन्म झाला. ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वाल्मिकी ऋषींचं रामायण लिखाण चालू होतं. ती कथा पुढे येईल. पण वाल्मिकी ऋषी सिद्ध झाले आणि ब्रह्मदेवाच्या याचा सरळ नंतर त्यांनी ते रामायण लिहिलं. याचा अर्थ असा की ज्याला रामायण लिहायचंय, ज्याला रामायण जगतासमोर सांगायचंय, त्यांनी पहिल्यांदा अंगावर वारूळ जमा होईपर्यंत रामनाम घेतलं पाहिजे, नंतर रामायण सांगितलं पाहिजे. हा त्याचा अर्थ आहे. माझ्या झालं नाही अजून, त्यामुळे मी रामायण सांगतच नाहीये, मी रामकथा सांगतोय. मी त्रोटक सांगणार आहे. विशेष प्रसंग जे रामायणामध्ये घडलेत, कारण 7च दिवस हातामध्ये, सगळाच विचार सांगता येणं शक्य नाही, शब्दशः अक्षरशः सांगता येणं शक्य नाही. कारण रामायण हे आदि काव्य आहे. काव्यदृष्टीनं त्याचं परीक्षण करणं हे वेळेच्या मर्यादेत शक्य नाही आहे. तथापि रामायण ही जी रामकथा आहे त्या कथेच्या अनुषंगानं जे तत्वज्ञान रामचरित्रातून आपल्यापर्यंत येतं त्या तत्वज्ञानाचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. वाल्मिकी ऋषी त्या आश्रमामध्ये राहिले. अनेक विद्यार्थी वगैरे राहिले. त्यांच्याबरोबर त्यांचे आवडते विद्यार्थी भरद्वाज होते. त्यांचा आश्रम तिथं होता आणि असं रामायण त्यांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून सिद्ध केलं. ते रामायण लवकुशांना शिकवलं, कुशलवाला शिकवलं. ते शिकवलेलं रामायण घेऊन कुशलव अयोध्येमध्ये आले आणि रामगान करायला लागले. त्या कुशलवाला त्यांनी जे रामायण दिलं ते कोणत्या कारणाने दिलं, त्याच्या मागची कथा काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. वाल्मिकी रामायणाचा प्रारंभ हा रामचंद्र प्रभूंनी अयोध्येमध्ये सीता मातोश्रींच्या केलेल्या त्यागातून रामायणाचा प्रारंभ होतो. त्यामुळे सीता मातोश्रीचा त्याग रामचंद्र प्रभूंनी कसा केला या विचारापासून आपल्याला रामायण सुरू करायचं आहे. आज मी सुरू केलं आहे, फक्त वाल्मिकी ऋषींची कथा आपल्यासमोर ठेवली आहे, त्याचा विचार आपण करावा. वाल्मिकी वाला कोळ्यांनी नारदांना काहीतरी मागितलं होतं. या कथेचं तात्पर्य फक्त सांगतोय. वाला कोळ्यांनी नारदांना काहीतरी द्या म्हटलं. देण्यासारखं नारदांकडे जे होतं ते नारदांनी त्यांना दिलं. संतांकडे देण्यासाठी आपल्या जीवनाला मोक्ष असतो, आपल्या जीवनाकरता भक्ती असते, संतांकडे देण्यासारखं नाम असतं. त्यामुळे आत्तापर्यंत मिळालेल्या लुटींमध्ये कदाचित वाला कोळ्याला खूप मूल्यवान रत्न मिळाली असतील, पण नारदांनी वाल्या कोळ्याला असं काही दिलंय की वाला कोळी हेच रत्न ठरलंय. इतकं नाम, इतकं प्रेम, इतकी भक्ती, इतकं ज्ञान नारदांनी वाला कोळ्याला दिलं. आणि वाला कोळी असा दरोडेखोर निघाला की ज्याने बाकी नारदांकडून काही घेतलं नाही पण त्यांच्याकडून भक्ती मात्र काढून घेतली. असा दरोडेखोर होता आलं पाहिजे, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. कारण असं आहे, आपण रुद्रामध्ये सुद्धा त्याला दरोडेखोर म्हणतो ना. आपण भगवंताला दरोडेखोर म्हणतो. भगवान श्रीकृष्णाला चोर म्हटलं गेलं, चोर म्हटलं गेलं. हे काय आहे? धरीला पंढरीचा चोरच आहे ना, तो चोरच आहे. मग आता हे चोर आहे म्हणजे काय? तो चोरतो म्हणजे काय? चोरतो वाला कोळी दरोडेखोर होते म्हणजे काय? भगवंतानी चोरलं काहीच नाही. बाकीचे चोर आपलं वित्त चोरतात, हा चोर आपलं चित्त चोरतो. हा फरक आहे. वाला कोळ्यांनी जे चोरलं ती भक्ती होती, ते ज्ञान होतं, ते समर्पण होतं, ते नाम होतं. ते त्यांच्याजवळून काढून घेतलं आणि नारदांनी ते नाम अत्यंत खुशीनं वाला कोळ्याला दिलं की ज्या नामाचा परिणाम म्हणून वाल्हाचा वाल्मिकी झाला असं आपण नेहमी म्हणतो. या वाल्मिकी ऋषींनी नंतर ते रामायण सांगितलं. त्या रामायणाचा प्रारंभ आज फक्त आपण केलाय. थोडीशी प्रस्तावना मी मोठी केली आहे. तथापि रामकथेला म्हणून जो प्रारंभ व्हायचा आहे तो प्रारंभ उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण करू.